आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पुण्यातील मुंढवा जमीन आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने थेट पार्थ पवार यांच्या नावाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवारांच्या मुलाचे नाव FIR मध्ये का नाही असा स्पष्ट सवाल कोर्टाने केला. त्यामुळे पार्थ पवार यांनाही या प्रकरणात आरोपींच्या रांगेत उभे केल्याचे चित्र दिसले. राज्य सरकारकडून मात्र तपास सुरू आहे एवढेच उत्तर देण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सतत पार्थ पवार यांचे नाव FIR मध्ये का नाही, त्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिसांकडून मात्र तपास सुरू असल्याचेच सांगितले जाते. आज मुंबई उच्च न्यायालयात शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुलाचे नाव FIR मध्ये नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार कोर्टात योग्य उत्तर देईल. कोर्टाने काय म्हटले ते मी पाहिले नाही, पण सरकारची भूमिका स्पष्ट आहे. या प्रकरणात कोणालाही वाचवायचे नाही. आतापर्यंतची आणि पुढील सर्व कारवाईची माहिती न्यायालयाला दिली जाईल. दरम्यान पुणे पोलिसांनीही न्यायालयात तपास सुरू आहे अशीच भूमिका मांडली. मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही, कारण आपण बघितलं, मी आता कार्यक्रमात होतो. पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल. कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.